ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 ऑक्टोबरचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. पूर्णाजी आल्यामुळे आता घरात आनंदी आनंद आहे सुभेदारांच्या. पूर्णाजी आल्यात. सायली म्हणते, पूर्णाजी तुमच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून असं झालं होतं की कधी तुम्हाला भेटू आणि कधी नाही. पूर्णाजी म्हणतात, त्या व्हिडिओ कॉलवरच कळलं बरं मला सायली, तुला तुझ्या आईवडिलांना भेटून किती आनंद झालाय ते. पूर्णाजी म्हणतात, प्रत्यक्ष तुझा आनंद बघायलाच धावत मी इथे आले. प्रतापराव म्हणतात, तसंही तुला दिवाळीच्या दिवशी काय आम्ही माई मावशीकडे ठेवलं नसतं. आता या सायलीचे नसलेले आई बाबा म्हणजे तो सदाशिव उगाच आता उठतो आणि म्हणतो, पूर्णाई आम्हाला माफ करावं, आमच्या सोनालीला मदत करण्याच्या नादात आम्ही खोटेपणा केला, माफ करा आम्हाला, माफ करा. पूर्णाजी म्हणतात, तुम्ही केलेल्या चुकीचा तुम्हाला पश्चाताप होतोय ना, झालं तर मग झालं गेलं गंगेला मिळालं. कल्पनाताई म्हणतात, हो मैनावती ताई, तुम्ही आता सगळं विसरून जा बरं मागचं. सदाशिव म्हणतो, नाही हो, तुमच्या चांगुलपणाचा आम्ही फायदा घेतला, आम्ही असं वागायला नको होतं. चल ग चल मैने, सामान बांधायला घे, आपण इथे राहायच्याच लायकीचे नाही आहोत. आता मुद्दाम त्या प्रियासारखा आगदावणेपणा करतात बरं का. प्रतापराव म्हणतात, अहो सदाशिवराव, आम्ही तुम्हाला जा असं म्हणतोय का? नाही हो, थांबा इथे. मैना म्हणते, नाही हो प्रतापराव, इथे राहायची आमची लायकीच नाहीये हो, आम्ही अशी घोडचूक केलीच कशी, आम्ही तर कपाळ बडवून घ्यायला पाहिजे. आता यांच्या वागणुकीमुळे अर्जुनचा दिवसेंदिवस यांच्यावर संशय वाढत चाललाय आणि आज तर अर्जुनला फुल डाऊट आलाय प्रेक्षकांनो की हे सायलीचे आई बाबा नसणारच आहे. मालिकेचा नवीन प्रोमो आउट झालाय कालच. अर्जुन आता सायलीची आणि तिच्या या नसलेल्या आईबाबांची DNA टेस्ट करणार आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी उघड होतील असं दिसतंय. खरी मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणारच. तर आता सायली म्हणते, आई बाबा जाऊ द्या हो, चुका माणसाकडनंच होतात आणि तुम्ही परिस्थितीमुळे ही चूक केली आहे, त्यामुळे ठीक आहे, पुन्हा असं काही झालं तर स्पष्टपणे सांगा हां आम्हाला. अर्जुन आता विचार करायला लागतो बरं का मनाशी, जे झालंय ते काही त्याच्या डोक्यातनंच जात नाहीये. सायली म्हणते, कराल ना हो मदत? अर्जुन म्हणतो, हो 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 करेल ना मी मदत. विचार करता करता त्याची तंद्री लागलेली असते म्हणून तो असं एकदम डायरेक्ट म्हणतो, हां 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 करेल ना मदत. पूर्णाजी म्हणतात, काय हो, मी घरी आले आणि तुम्ही जाण्याचा विषय काढताय, मी रागवेल हां तुमच्यावर. मैना म्हणते, बरं बरं नाही जात पूर्णाई. पूर्णाजी आता खुश झाल्यात. मैना म्हणते, बसावं खाली. अस्मिता म्हणते, आजी दिवाळीला घरामध्ये आता फुल कोरम असणार, म्हणजे पणजीपासून ते माझ्या पोटातल्या पंटी किंवा पंटूपर्यंत. आणि सगळे सुभेदार आता खुश झालेले दिसत आहेत आपल्याला. झालं गेलं गंगेला मिळालं असं ते समजताय, पण तरी सुद्धा अर्जुनने हे सगळं डोक्यातलं काढलेलं नाहीच आहे. विमल येते आणि म्हणते, वा वा वा, तुम्ही सगळे असे हसताना दिसले की माझं मन भरून येतं. पूर्णाई वहिनी, खरंच मी ना गेल्या जन्मी काहीतरी पुण्यच केलं असेल म्हणून मला इथे या जन्मी या घरात काम मिळालं बघा. कल्पनाताई म्हणतात, विमल अगं आम्ही असं समजतो का तुला? तू या घरात काही फक्त कामच नाही करत, तू या घरातली एक सदस्यच आहेस. प्रतापराव म्हणतात, चला मला तर दिवाळी आत्ताच सुरू झाल्यासारखी वाटते. पूर्णाजी म्हणतात, नाही प्रताप, मला तर दिवाळी तेव्हा सुरू झाल्यासारखी वाटेल जेव्हा मी माझ्या सायलीच्या हातचा फराळ खाईल. प्रतापराव म्हणतात, हां आता कसं बोलली पूर्णाई. आणि मग सायली म्हणते, पूर्णाजी फराळ तयार आहे, तुम्ही पटकन हातपाय धुवा, मग मी तुम्हाला चाखायला देते. अर्जुन म्हणतो, अरे पूर्णाजी थोडंसं गोड जरा कमी खा हं. पूर्णाजी म्हणतात, अजिबात नाही, चुप्प बस अर्जुन, मी आता गोड खाणार आहे कारण माझी शुगर नॉर्मल आहे. अर्जुन तू गोड बसवलंस तरी सुद्धा मी साखर खाणार आहे. त्यावर कल्पनाताईची अशी रिॲक्शन होते. पूर्णाजी म्हणतात, ऑब्जेक्शन ओव्हर रूड. असं म्हटल्यावर सगळेच हसायला लागतात. म्हणजे अर्जुनला त्यांनी वकिली भाषेत समजवलं की बाबा मी आता दिवाळीची साखर फुल खाणार आहे आणि मज्जा करणार आहे. तर इकडे आता हे घरातले दोन अतृप्त आत्मे बसलेत रूम मध्ये. हा अश्विन म्हणत असतो प्रियाला, हे सगळं किती चुकीचं घडतंय आपल्या घरात. त्या सायलीने पूर्णाजीच्या डोळ्यावर पट्ट्या बांधून ठेवल्यात आणि त्यात तिचे आई बाबा पण सामील झालेत. आता तिच्या आई वडिलांना ना घराच्या बाहेर काढायला हवं होतं. अश्विन प्रियाची भाषा बोलायला लागला बरं का प्रेक्षकांनो. प्रिया लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, अश्विन एक संधी गेली म्हणून काय झालं, काळजी नको करूस, त्या घाणेरड्या माणसांना मी आपलं घर बाटू देणार नाहीये. आता असं काहीतरी करते ना की ते सायलीचे आई बाप आपल्या घरातनं कायमचे निघून गेले पाहिजे. प्रियाचा हा अवतार बघून अश्विनला थोडी भीती वाटलीये खरी तिची, पण तरी सुद्धा तो तिच्या अकंठ प्रेमात असल्यामुळे असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ना. असो, आता सायलीबाईने सगळ्यांसाठी फराळ केलाय. आजच्या एपिसोडनं त्यांनी असं छान एक आनंद असा एपिसोड दाखवलाय.
म्हणजे पूर्णाजी आल्यानंतर काय काय मस्त मजा आली आहे त्यांना, घर कसं त्यांचं गच्च भरलंय पूर्णाजीच्या येण्यामुळे. खूप छान वाटलं आजचा एपिसोड बघायला सुद्धा. कालचा एपिसोड ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा, खूप छान दाखवलाय त्यांनी कालचा भाग सुद्धा. सायली आता सगळ्यांना फराळाचं देते. पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी सांगा कसा झाला फराळ. पूर्णाजी आता लाडवाचा एक घास घेतात आणि म्हणतात, सायली तुझ्या हातचे लाडू न कमाल. अगं असा तोंडात विरघळणारा लाडू फक्त माझी प्रतिमा बनवू शकते आणि आता तिच्यानंतर तू. अस्मिता म्हणते, पूर्णाजी चकली तर खाऊन बघ, खूप खुसखुशीत झाली आहे बरं. आता पूर्णाजीने चकलीचा एक तुकडा तोडलाय आणि त्याचा आवाज पण आलाय बरं का, असा कुडुम कुडुम खाण्याचा. सगळेजण मिळून चकलीचा आस्वाद घेतात. पूर्णाजी चकली खाल्ल्यावर म्हणतात, सायली चकली सुद्धा खूप छान झाली आहे बरं का, मस्त अप्रतिम झाली आहे. खरं सांगू का सायली, तू म्हणालीस खरी की तू आश्रमामध्ये म्हणजे आश्रमात असताना सुद्धा तू असाच फराळ बनवायचीस. पण तुला एक सांगू का, मला बाई शंका आहे. नाही म्हणजे कधीतरी प्रतिमाने येऊन तुला सगळं शिकवलं असणार आहे बघ. आता पूर्णाजी जसं जसं बोलतात ना तसं तसं अर्जुनचा संशय थोडा दाट होत जातोय. आणि नवीन जो प्रोमो आलाय ना प्रेक्षकांनो, त्यामध्ये ना त्यांनी असं दाखवलंय की गेम वगैरे खेळतात सगळेजण. आणि त्यात आता पूर्णाजी म्हणतात की बा तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही त्याचं स्वागत कसं कराल. तर आई आणि लेकीची जोडी त्यांनी घेतली. तर प्रिया आणि मैनाचे विचार अगदी एक्झॅक्टली सेम जुळतात आणि सायली प्रतिमाचे. त्यामुळे अर्जुन असं ठरवतो की ही सायलीची आई वाटत नाही, त्यामुळे यांची DNA टेस्ट करायची, असं काहीतरी चाललंय. आता पूर्णाजी असं बोलल्यावर अर्जुन पूर्णाजीकडे बघतच राहतो. आता या सगळ्यांना काही कळलेलं नाहीये बरं का, पण फक्त यात अर्जुनच असं आहे की ज्याला डाऊट येतोय. तसा अर्जुन थोडा स्मार्ट आहे म्हणा, रविराजांचा शिष्य असला तरी सुद्धा. आता अर्जुन तिथून निघून जातो. म्हणजे सगळेजण आनंदी आनंदात सगळे फराळ वगैरे करतात आणि मग अर्जुन सायली त्यांच्या खोलीत जाऊन पिशवी आणतात आणि म्हणतात, अर्जुन म्हणतो पूर्णाजीला, बघ पूर्णाजी माझ्या बायकोने काय आणलंय. आता अस्मिता आनंदाने पुढे येत म्हणते, फटाके. पूर्णाजी म्हणतात, वा वा वा, असे फटाके बघितले की मला लहान असल्यासारखं वाटतं. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई अस्मिताचं बाळ येईपर्यंत आपणच घरातली लहान मुलं आहोत असं समजायचं आणि एन्जॉय करायचं. छान न प्रेक्षकांनो, मला यांचं वाक्य खूप आवडलं. आता प्रतापराव म्हणतात, चला चला फटाके उडूयात. कल्पनाताई म्हणतात, अख्ख्या पनवेलला कळणार, सुभेदारांची दिवाळी जोरदार साजरी होणार. अस्मिता म्हणते, चला ना आपण उडवूयात फटाके. आता सायली म्हणते, मी आई बाबांना बोलवून आणते. अर्जुन म्हणतो, लवकर या नाही तर फटाके संपून जातील. आता इकडे मैना आणि सदाशिव खोलीमध्ये बसून प्लॅनिंग करताय. सदाशिवला लक्षात आलंय की तो आता जास्ती दिवस या घरात टिकणार नाहीये. मैना म्हणते, हो बरोबर म्हणताय तुम्ही, आपण आता लवकरात लवकर मोठा डल्ला मारूयात. सदाशिव म्हणतो, अगं आता आपल्याला जे काही करायचं ना ते नीट विचार करून करावं लागेल बरं मैने, आता असंच काही करता येणार नाही. आता जर आपण घाई केली ना तर जेलमध्येही जाऊ शकतो आपण, लक्षात ठेव. आता मैना म्हणते, होय तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मग सदाशिव म्हणतो, चान्स मिळाला की आता दिवाळीतच डल्ला मारू, नाहीतर दिवाळीच्या नंतर तरी नक्की मोठा डल्ला मारू. आता इथे हे दोघं बोलत असताना उगा काहीतरी सस्पेन्स दाखवला बरं का. सायली अचानक अशी एकदम दार उघडते. मैना आणि सदाशिव घाबरतात. त्यांना असं वाटतं की सायलीने त्यांचं बोलणं ऐकलं की काय. दोघी नुसते एकमेकांकडे बघायला लागतात. सायली अशी सस्पेन्स क्रिएट करत त्यांच्या समोर येते आणि म्हणते, तुम्ही दोघं इथे काय करताय, बाहेर चला ना, सगळे किती छान गप्पा मारताय. मग सदाशिव आणि मैना असे एकमेकांकडे भांबवल्यासारखे पाहतात. मग लगेच हळूच मैना म्हणते, अगं नाही ग, नको ग सायली, राहू दे. सायली म्हणते, का, काय झालं बाबा, आई काय झालं. सदाशिव म्हणतो, काय पोरी, अगं एवढी मोठी चूक केली आम्ही आणि कोणत्या तोंडाने तुझ्या सासरच्या लोकांसमोर उभं राहायचं आम्ही, सांग बरं. सायली म्हणते, आई बाबा तुम्ही आता सगळं विसरा बरं, माझी सासरची माणसं खूप चांगली आहेत मनाने, खूप मोठ्या मनाची आहेत, त्यांच्यानं हे सगळं लक्षात पण राहणार नाही. तुम्ही चला बरं बाहेर आणि त्यांच्याशी गप्पा मारा. मैना म्हणते, अगं सायले पण. आता सायली म्हणते, पण नाही बिन नाही, चला बरं, चला आई बाबा पटकन चला. आता खरं तर प्रेक्षकांनो समजू शकतो आपण, सायलीला तिच्या आई वडील आल्यामुळे खूप आनंद झालाय. पण तसं पाहिलं तर सायली पण खूप अशी तत्वनिष्ठ आहे आणि तिलाही ही गोष्ट खटकली नाही हे जरा नवलच आहे. म्हणजे तिचे आईवडील अशा पद्धतीने चोरी करू शकतात हे जरा विचित्र आहे ना. तर असो, आता सगळ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष होत इथे फटाके उडवतायत सगळेजण आणि दिवाळी आनंदात साजरी करतायत.
बरं यांचं लक्ष्मीपूजन अजून व्हायचंय, पण तरी सुद्धा बहुतेक नरक चतुर्दशीलाच यांनी फटाके उडवले असावेत असं एक वाटतंय. सगळे आनंदात फटाके उडवत असतात. अस्मिता खूप एन्जॉय करतीये. प्रतापराव पण अगदी लहान लेकरासारखं मस्त ते अनार वगैरे लावतात. कोणी कोणी दिवाळी कशी एन्जॉय केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काल माझ्याही मागे खूप घाई गडबड होती, त्यामुळे ना मला कमेंट्सला रिप्लाय करता आला नाही, पण मी आवर्जून सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्यात आणि आज नक्की रिप्लाय करते. बघा आता सगळे एन्जॉय करत असताना अर्जुनच्या डोक्यात मात्र तोच प्रसंग घोळत असतो. तो सारखा या मैनाच्या अवतीभोवती, या सदाशिवच्या अवतीभोवती फिरत असतो आणि झालेला प्रसंग आठवत असतो की अश्विनने यांना एक्सपोज केलं, पण तरी सुद्धा यांच्या चेहऱ्यावरती एकही रेष नाहीये. आता पूर्णाजी प्रतिमा आत्याबद्दल बोलतात आणि सायलीने बनवलेल्या फराळाबद्दल बोलतात, तेही अर्जुनला आठवतंय. सगळं अर्जुनला आता आठवतंय आणि तो या गोष्टीचा विचार करायला लागतो. सायलीच्या चेहऱ्याचा आनंदही बघतो, त्याला सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद कळतोय. आता मात्र त्याच्या डोक्यात एकच विचार चाललाय. तो विचार करत असतो, म्हणजे एकीकडे आनंदही साजरा करतो आणि एकीकडे त्याच्या डोक्यातलं ते चक्र काही जाईना असं त्यांनी दाखवलंय बघा सीनवर. अर्जुन विचार करतो, सायली मनाने किती प्युअर आहेत, किती चांगली आहे सायली मनाने, आणि तिचे हे आई बाबा असे वागले. नाही मान्य आहे त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम होता, पण तरी सुद्धा त्यांनी असं वागावं. सायली जर अशा सिच्युएशन मध्ये असती तर तिने असं कधीच केलं नसतं. हे चक्क खोटं बोलले, हे दोघे असे का वागले असतील. आता या गोष्टीचा प्रश्न याला पडलाय की सायली इतकी वेगळी कशी आणि तिचे आई वडील एवढे वेगळे कसे. असो काय आहे ना प्रेक्षकांनो, आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये बरंच साधर्म्य म्हणजे समानता असते. असे काहीतरीच पोरं सोरं असतात जे जरा जास्तीच वेगळे. कधी कधी आत्या मामा मावशीवर जातात पोरं असो. तर आता बघा हे सगळे जेवायला बसलेले असताना प्रिया कसा तमाशा करते आणि कारण बघा काय आहे. आता ही विमल म्हणते, पूर्णाई तुम्ही सांगितलेली सगळी लक्ष्मीपूजनाची तयारी केली बरं मी. आता या पूर्णाजी म्हणतात, बरं केलं ग बाई विमल. आणि ए प्रताप इकडे ये बरं. ए कल्पना हे बघ आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त चुकवू नका आणि अरे अर्जुन मी काय म्हणते बघ, तू आणि सायलीने पूजा करायचीस बरं, कामाचं निमित्त काढून उशीर करू नकोस. आता अर्जुन म्हणतो, नाही पूर्णाजी आज नो वर्क. आता पूर्णाजी म्हणतात, घरच्या लक्ष्मीसाठी मी केलाय सोन्याचा हार. आता हे ऐकल्यावर प्रियाचे कान टवकारले जातात आणि पुन्हा पूर्णाजी म्हणतात, तुझ्या बायकोसाठी केलाय बरं अर्जुन. अर्जुन आता स्माईल करतो. मग सायली स्वयंपाकघरात असते, पटकन येते आणि म्हणते, पूर्णाजी कशाला हवंय हे सगळं, काहीच गरज नाहीये. अहो मला दागिने वगैरे घालायची हौस नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना. प्रिया दातोट खात असते बरं का तिथे बसून. आता या पूर्णाजी म्हणतात, तुझ्यासाठी नाही ग, माझ्या नाचुनेचा मान आहे हा. आता अश्विन लगेच प्रियाची भाषा बोलायला लागतो बरं का. याला मध्ये बोलायची काहीच गरज नव्हती बरं का प्रेक्षकांनो. आता त्याला राग येतो बरं का आणि लगेच म्हणतो कसा, हे पूर्णाजी तुला 2 नाचुना आहेत पण तू सोयीस्कररित्या विसरतेस हे. पूर्णाजी याचं बोलणं ऐकून ऐकल्यासारखं करत असतात. आता प्रिया लगे म्हणते, जाऊ दे ना रे अश्विन, तसंही मला सोन्याचा मोह नाही. अरे केवढा मोठा जोक मारलाय प्रियाने. अश्विन म्हणतो, तू ऐकलं नाहीस का. अगं तन्वी, तो फक्त दागिना नाही, या घरच्या सुनेचा मान येतो. मला वाटतं की हा मान तुलाच मिळायला हवा तन्वी. आता लगेच प्रिया त्याच्याकडे बघायला लागते, म्हणजे हिला जे वाटतं ते सगळं बोलतो बरं का हा. पूर्णाजी नुसते ऐकू लागल्या दोघांची गंमत. मग या प्रतापरावांनी मध्येच सांगितलं की ए अश्विन, उगी सणावाराच्या दिवशी हा तमाशा नकोय. लगेच अश्विन म्हणतो, का डॅड, सणावाराच्या दिवशी अन्याय सहन करायचा असं लिहिलेलं आहे का कुठे. आणि तसंही सुभेदारांच्या घरी न्याय होतो कुठे, नाही का. लगेच प्रिया कशी बोलते बघ, नाही अरे अश्विन, तू कशाला तुझा जीव जाळून घेतोयस. लग्न करून आले तर 4 दिवस चांगले वागले बघ माझ्याशी सगळे. सायलीने कान भरल्यापासून सगळे तुसड्यासारखे वागायला लागलेत माझ्याशी. पूर्णाजी आपली नुसती गंमत पाहतीये, काय काय बोलता, काय काय तमाशा करता. आता या कल्पना ते ओरडतात मध्येच आणि म्हणतात, तन्वी सायलीने काही कानबिन भरले नाही बरं का आमचे. तुझा खोटारडेपणा समोर आल्यामुळे आमचं वागणं बदललंय बरं. सणसणीत टोला मारते बरं का कल्पनाला आणि म्हणते कशी, हो का, काय आहे ना आई, माझ्यापेक्षा जास्ती खोटारडी माणसंही या घरात राहतात बरं का आई. नाही म्हणजे मी कधी असं खोटं नाटक प्लास्टर लावून पैसे नव्हते उकळले तुमच्याकडून. आता हा टोमणा सायलीच्या आई वडिलांना आणि तसं पाहायला गेलं तर हिच्याच मायबापाला आहे. आता पुढे म्हणते कशी, हा जो खोटारडेपणा ज्यांनी केलाय ना, ती माणसं मात्र मस्त पंक्तीला बसलेली आहे तिथे. आता अर्जुनला इथे खटकलंय. प्रिया म्हणते, ही अशी खोटारडी माणसं पंक्तीला इथे बसली आहे,
पण मला मात्र नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2 आणि नियम क्रमांक 3 आहेत नाही का. अर्जुन आता चिडून म्हणतो, बस झालं तन्वी, सणाच्या दिवशी विनाकारण सगळ्यांचा मूड खराब करू नकोस. अस्मिता म्हणते, हो ना, नाहीतर काय, दिवाळीच्या दिवशी तरी घरात शांतता राहू दे तन्वी. पण आता हिला काही शांत राहायचं असतं का? नाही. प्रिया पुढे म्हणते कशी, ठीक आहे ठीक आहे, मी आणि अश्विन घरात सगळ्यांचं निमूटपणे ऐकून घेतो ना, मग छळा, आणखीन छळा आम्हाला. आता सायली हे सगळं बघते. आता सायली पण काहीच उत्तर देत नाही. मग प्रिया पुढे म्हणते कशी, द्या द्या, सायलीला साड्या द्या, दागिने द्या, मी कशाला काय बोलू. आणि तसंही अश्विन, मी माझ्या माहेरी चालले बरं का, आणि मला माहितीये तिथेही कोणी माझ्याशी चांगलं वागणार नाहीये, पण दिवाळीच्या दिवशी मला मात्र सगळ्यांशी चांगलं वागायचंय बरं, मी चालले. आता असं म्हणून ही तिच्या खोलीत निघून जाते बरं का प्रेक्षकांनो. पण आता हिचा पचका होणार आहे, कारण तिथे प्रतिमात्या आणि रविराज स्वतःच येणार आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर. आता आपल्याला उद्या परवाच्या एपिसोडमध्ये कळेलच. प्रेक्षकांनो, एपिसोड दिलेला आवडत असेल तर नक्की चालता चालता लाईक करायला, ऐकता ऐकता लाईक करायला विसरू नका. तर पुढे बघा, आता ही चालली जाते बरं का प्रिया तिच्या खोलीत, आणि मग कोणी काही रिस्पॉन्स देत नाही यांना. पूर्णाजीने तर सगळी नुसती गंमत ऐकलेली आहे, काय काय तमाशा करता, कसा करता. आता लगेच अश्विन म्हणतो कसा प्रिया गेल्यावर, माझा आणि माझ्या बायकोचा आजचा अपमानाचा कोठा पूर्ण झाला असेल तर मीही जातो मग आता. आता प्रतापराव नुसते असे हात वर करतात. मग अश्विन म्हणतो, तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी बरं, असं म्हणून तनतन फनफन करून निघून जातो. आता खरं पाहायला गेलं तर याने सुरुवात केली होती भांडणाला, यांच्याशी कोणी बोलत तरी होतं का, पण उगाच कसं कांगावं करतात बघा. आता अश्विन गेल्यानंतर लगेच मैना म्हणते कशी बघा, बाई 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 सायले, अगो काय ग, या पोरीची जीभ आहे कसुई, काय बोलते ग ही तन्वी, पटापटा पटापटा, या मैनासारखीच आहे ती. आता पुढे म्हणते कशी मैना, नाही पूर्णाई, तुमचा नातू तो पण त्या पोरीच्या नादाला लागून कसा बोलला हो तुम्हाला, नाही वाईट वाटत असेल ना तुम्हाला. तर मैनाला असं बोलायची खरं काहीच गरज नव्हती बरं का, पण असो. आता प्रतापराव म्हणतात, काय ग पूर्णाई, तू तन्वीला का उत्तर दिलं नाहीस, तू देऊ शकली असतीस तन्वीला उत्तर. मग पूर्णाजी म्हणतात, माझं आणि सायलीचं या बाबतीत बोलणं झालंय प्रताप, मला सायलीचं बोलणं पटलंय. तन्वीशी वाद घालणं म्हणजे चिखलात उडी मारण्यासारखं आहे. तिला काय बोलायचं ना ते बोलू दे प्रताप, तिच्याकडे लक्ष देऊन आपण आपली मनस्थिती बिघडवून घ्यायची नाही. खरंय ना प्रेक्षकांनो. आता असं म्हणून सायलीकडे बघून स्माइल करतात पूर्णाजी. काय आहे ना, अशा लोकांशी किती वाद घातला तरी ते स्वतःच खरं करतात, उगाच आपली ताकद कशाला वाया घालवायची ना, हे आपल्याला पटलं बा. आता सगळे स्माइल करतात. प्रतापराव म्हणतात, बरं आहे बाबा, बरं आहे. त्यावर लगेच सदाशिव म्हणतात, नाही खरं आहे तुमचं पूर्णाजी, नाही आम्ही सायलीनं सांगितल्यापासून तिच्याकडे दुर्लक्षच करतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही गप्पा मारा, मी आलोच काम संपवून. अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, मगाशीच म्हणाला ना नो काम. मग अर्जुन म्हणतो, अगं संध्याकाळी म्हटलो अस्मिता, आता राहिलेलं काम संपवतो आणि येतो. आता असं म्हणून तो सायलीला म्हणतो, ए बायको, मला थोडीशी कॉफी देशील का. सायली म्हणते, हो आणते गरम करून वर, तुम्ही जा. आणि आता अर्जुन गेलाय त्याच्या रूम मध्ये. आता अर्जुन काम करता करता सतत विचार करतोय पुन्हा पुन्हा जे काही झालं त्याच गोष्टीचा. अश्विनने एक्सपोज केलं, मैना कशी वागते, आणि पैशासाठी तिने हे सगळं केलं, सायलीच्या आईबाबांनी हे सगळं केलं, त्याला सारखं सगळं आठवतंय. आता ते सगळं आठवून अर्जुन मनाशी विचार करतो, हे सगळं जरा विचित्रच वाटतंय, काहीतरी चुकतंय असं का वाटतंय. सायलीचे आई बाबा आणि सायली या दोघांचाही स्वभाव खूपच मिसमॅच आहे. काहीतरी इन्व्हेस्टिगेशन मी केलंच पाहिजे. म्हणजे त्याला आता असं वाटतंय की त्याने कदाचित चूक केली, सायलीचे आई वडील म्हणून या दोघांना घरात आणून. तेवढ्यात आता तो विचार करत असताना सायली येते आणि म्हणते, अहो तुम्ही कॉफी पिऊन घ्या बरं लवकर. आता अर्जुनची तंद्री लागलेली आहे हे सायलीला कळतं. ती म्हणते, अहो तुमच्याशी बोलते मी, काय विचार करताय एवढा. अर्जुन म्हणतो, अगं काही नाही, जरा केसबद्दल विचार करत होतो. म्हणजे एक केस आहे बघ, वाटलं नव्हतं एवढी कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून. सायली म्हणते, सायली मला वाटलं नव्हतं तेवढी कॉम्प्लिकेटेड आहे बघ ही केस. नाही म्हणजे आता सगळे पुरावे गोळा करून या केसला जरा लवकर सॉल्व्ह करतो. सायली म्हणते, हो कराल सॉल्व्ह, लवकर संपेल तुमची केस. मधुभाऊंच्या केसमध्ये वेळ लागला पण विजय तर तुमचाच झाला ना, तसं आता या केसमध्येही विजय तुमचाच होईल. अर्जुन म्हणतो, माझं काम तर सुरू राहील बायको, पण तू तुझी दिवाळी तुझ्या आई बाबांसोबत एन्जॉय कर. पण काय ग सायली, तू तुझ्या आई वडिलांना तुझ्या जुन्या लहानपणीच्या काही मेमरीज विचारल्या की नाही.
सायली म्हणते, अहो फराळ करण्याच्या नादात निवांत गप्पा मारताच आल्या नाही बघा त्यांच्याशी. आता मी जाईल त्यांच्याशी गप्पा मारायला, पण काय होतं, गेले ना त्यांच्याशी गप्पा मारायला की काहीतरी काम आठवतं आणि पुन्हा कामाला जाते. मग अर्जुन म्हणतो, एक काम कर, बाकीचे कामं राहू दे, आज त्यांना भेट, जाऊन बोल त्यांच्याशी. एक काम करायचं का, आपण दोघेही जाऊ आणि एकत्र गप्पा मारू तुझ्या आईबाबांसोबत. सायली म्हणते, हो चालेल ना, मी थोड्या वेळाने चहा द्यायला जाणारच आहे त्यांना, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम संपवा आणि कॉफीही संपवा, आणि मी तोपर्यंत प्रतिमा आत्यालाही फोन करून सांगते ना पूर्णाजी परत आल्यात म्हणून. अर्जुन म्हणतो, ओके चालेल मॅडम, आणि असं म्हणून तो त्याच्या कामाला लागतोय. आता त्यांनी आजचा एपिसोड इथे संपवलाय बरं का प्रेक्षकांनो. पण मालिकेचे ना दररोजचे एपिसोड मला तरी इंटरेस्टिंग वाटतात, म्हणजे काहीतरी हॅपनिंग होतंय रोजच्या रोज मालिकेमध्ये, हे खरंय. आता पुढचा प्रोमो त्यांनी असा दाखवलाय की पूर्णाजीने या सायलीसाठी लक्ष्मी हार का काहीतरी हार मागवलाय. आता ती पूजा झाल्यावर सायली म्हणते, पूर्णाजी हार काढून ठेवू का आता. मग पूर्णाजी म्हणतात, सायली हार तुझा आहे ना बेटा, जे करायचं ते कर. आता त्या हारावर सदाशिव आणि मैनाची नजर पडते आणि मैना तो हार चोरते आणि सगळ्यांच्या लक्षात येतं, म्हणजे सायलीच्याही लक्षात येतं की हार चोरी गेलाय. ती म्हणते, सगळ्यांसमोर मी हा बॉक्स काढून ठेवला होता, मी हार तिकडेच ठेवला होता, सापडत नाहीये. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन सगळ्या खोल्यात तपास, एकही खोली जोडायची नाहीये. तो प्रियाच्या रूम मध्ये सापडलाय. म्हणजे मैना कसली ऍडव्हान्स निघाली बघा ना, तिने तो हार चोरला आणि त्या मैनाने प्रियाच्या रूम मध्ये तो हार लपवून टाकला, म्हणजे मैनावर आळ न येता डायरेक्ट प्रियावर येईल. कारण तिला कळलंय ना प्रेक्षकांनो, घरामध्ये या प्रियावर सगळेच आळ घेतात, ही प्रिया कशी आहे म्हणून कसा फायदा घेतला बघा तिने. पण मला नाही वाटत यावेळेला प्रियाने हार चोरला असेल, हा हार मैनानेच चोरलाय आणि प्रियाच्या खोलीत टाकलाय. प्रेक्षकांनो बघूया पुढे काय. जरा काही गडबडीतच झाली ना, किती पाऊस, किती आभाळ, असं वाटत नव्हतं की सण आहे, पण प्रचंड धावपळ होते नाही सणासुदीच्या दिवशी. चला तर आता जरा आराम करूया. ज्या ज्या मैत्रिणी माहेरी आहेत त्यांनी छान आराम करा, ज्या नाही आहेत त्यांनी त्यांच्या घरी आराम करा प्रेक्षकांनो. पण ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू मात्र माझ्या आवाजात एन्जॉय करा, काहीही असो तर असो. आता उद्याच्या भागात भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.